नमस्कार, मी ऋषी देसाई. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. ब्रेन ट्यूमर झाला, आता सगळंच संपलं असं अनेकांचं समज असतो किंवा ट्यूमर म्हणजे कॅन्सरच अशा भ्रमातही अनेक जण असतात. पण या चुकीच्या समजामुळे ब्रेन ट्यूमर हा आता भीतीचा गोळा ठरतोय. ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय, तो कसा होतो, त्यावर उपचार काय आहेत, अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत आरोग्यम धनसंपदामध्ये. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे ब्रेन ट्यूमरवर अत्याधुनिक उपचार पद्धत. आणि यावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सुनील कुट्टी. डॉक्टर, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. एकूणच आपण बघतो, या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात आधी ओळख करून घेऊया. डॉक्टर सुनील कुट्टी हे न्यूरोसर्जन असून ते नवी मुंबईच्या बेलापूर इथे अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सुनील कुट्टी हे MBBS असून त्यांनी MS हे जनरल सर्जरीमध्ये केलं आहे. तसंच त्यांनी MCH हे न्यूरोसर्जरीमध्ये त्यांनी पदवी संपादित केली आहे. याशिवाय जपानमधून त्यांनी मायक्रोव्हॅस्क्युलर अँड एंडोस्कॉपिक न्यूरोसर्जरीमध्ये पदवी संपादन केली आहे. डॉक्टरांचा या क्षेत्रात 12 वर्षाहून अधिक काळ हा अभ्यास आहे, वैद्यकीय सेवा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत, अगदी तुमच्या भाषेत, तुमच्या शब्दात. डॉक्टर, प्रश्नाला सुरुवात करूया. या सगळ्याच्या निमित्तानं पहिला प्रश्न, अगदी पहिल्यापासून आपण वाचत आलोय की या रुग्णांकडनं आज ब्रेन ट्यूमर काढण्यात आला, एवढा गोळा असतो. खरं तर हे सगळं वाचलं की आपल्याच पोटात गोळा येतो. एक साधा पहिला प्रश्न, ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय, आणि ब्रेनमध्ये फक्त हा ट्यूमर हाच डिसीज असतो का, की आणखीन काय काय आपल्याला सर्वसाधारण भीतीदायक अशा गोष्टी असतात? मेंदूचा एक इम्पॉर्टंट हे असं जाणण्यात आपल्याला गरज आहे की मेंदू हा स्कलमध्ये बसलेला असतो आणि स्कलचं जे एरिया असते ते फिक्स्ड आहे, त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते फिक्स्ड आहे. तर तिकडे जागा आहे मेंदूसाठी, मेंदूतलं रक्तासाठी, आणि CSF फ्लुइड म्हणून तिकडे एक फ्लुइड आहे जिकडे तो मेंदू फ्लोट होतो. तर त्याच्याऐवजी कुठल्याही वस्तूसाठी तिकडे जागा नाही. आणि दुसरं काहीही वस्तू तिकडे नवीन गेलं त्याला स्पेस ऑक्युपाईंग लिजन म्हणून आपण म्हणतात, कारण तो स्पेस घेतो आणि तिकडे त्याच्यासाठी जागा नाही. आणि तो स्पेस नॉर्मली मेंदूच्या गाठीमुळे होऊ शकतो किंवा ब्रेन ट्यूमरमध्ये होऊ शकतो. पण तसंच कुठलं काय इन्फेक्शन झालं तेव्हा पण तो स्पेस ऑक्युपाय करतो. तिकडे ऍब्सेस म्हणून काय प्रकट झालं तर तिकडे तो इन्फेक्शन तिकडे तो प्रकट होऊ शकतो. तसंच मेंदूतलं पाणी जर वाढलं म्हणजे हायड्रोकेफलेस झालं तरी पण तिकडे तो स्पेस घेऊ लागतो. जिकडे आपल्याला पाणीसाठी एक 120 ml स्पेस अवेलेबल असतो तिकडे जास्त स्पेस तो कंझ्युम करायला लागला तर मेंदूवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर तुमचं जे प्रश्न होतं त्याचा जबाब असा आहे की फक्त ट्यूमर नाही, दुसरं भरपूर काही वस्तू आहे जे मेंदूमध्ये त्रास देऊ शकतो. कारण हा एकदा क्लिअर केल्यानंतर आता आपण हळूहळू विषय आपल्याला क्लिअर. आता ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? ब्रेन ट्यूमर म्हणजे इन सिम्पल वर्ड्स आपल्याला मेंदूतलं एक गाठ. अच्छा. तर तो मेंदूतलं गाठ विविध प्रकारमध्ये उपचार येऊ शकतो. फर्स्टली असं आहे की मेंदू मधूनच एक गाठ निर्माण झालेला आहे, तो एक. दुसरं आहे की मेंदूचं जे कव्हरिंग आहे किंवा मेनिंजस म्हणतात आपण ज्याला, तिकडून एक गाठ निर्माण होतो, त्याला मेनिंजोमा म्हणून म्हणतो आपण. तिसरं आहे स्कल बेस आहे, मेंदू स्कलच्या बेसवर बसतो, तर तिकडून काय ट्यूमर निर्माण झालं तर स्कल बेस ट्यूमर म्हणून तसा येतो. आणि तिसरं असं आहे की बॉडीचं दुसऱ्या कुठेही कॅन्सर झालाय तो पसरून मेटास्टॅटिक ट्यूमर मेंदूवर गेलं तर त्याला पण ब्रेन ट्यूमर आपण म्हणू शकतात. तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सो मेनी थिंग्स. सो मेंदूतला नेमकं काय आहे, म्हणजे कुठेही जरी गाठ आली, शरीरावर कुठे गाठ आली तर ती धोकादायक होत नसते, पण ब्रेनला आली गाठ तर ती धोकादायक का होते आणि त्याचा ट्यूमर का होतो? हा, मेंदूचं मी जसं तुम्हाला पहिल्यांदा समजावलं, कारण तिकडे स्पेस जे आहे ते लिमिटेड आहे. स्पेस, आता सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. तुम्ही आज कुठेतरी पार्टीला गेलं, तुम्हाला जेवण आवडलं, तुम्ही दोन लड्डू जास्त खाऊन घेतलं, पोट थोडा बाहेर येणार, दुसरा काय नाही. पण मेंदूमध्ये ते बाहेर येण्यासाठी जागा नाही, कारण इट इज पॅक्ड बाय द स्कल. लॉक केलेला असतो. एक्झॅक्टली. संपूर्ण अनेकांचा हाच गैरसमज होतो की नेमक्या गाठ होते कशी आणि आपल्याला कळते. त्याचा सगळ्यात मोठा धोका हा असतो की त्याची जागेची मर्यादा, त्यामुळे एखादी जास्त स्पेस ही तुमच्या थेट ट्यूमरकडे जाते. आता दुसरा प्रश्न की हे वडिलांना झालंय म्हणून मुलाला होतं का, घरातल्या रक्तदोषामुळे होतं का, अनुवांशिक असतं का ब्रेन ट्यूमर? ऑलमोस्ट 99% ब्रेन ट्यूमर्स अनुवंशिक नसतो.
म्हणजे फक्त अराउंड 1% लोकांमध्ये ही पॉसिबिलिटी असते. किंवा तो झालाय आणि योगायोग म्हणून त्याला अनुवांशिक इतकं म्हणायचं. एक्झॅक्टली. मोस्ट ऑफ दम योगायोग, बॅड लक. ओके, म्हणजे कुठलीही डीएनए ची गुणसूत्र ही तुमच्या या आजारासाठी आतापर्यंत तरी 1% येस. ओके. इन 1% ऑफ द केसेस इट कॅन बी जेनेटिक किंवा अनुवंशिक आपण जसं म्हणतात 1% लोकांमध्ये. पण अँड इनफॅक्ट खरं म्हटलं तर आता सिगरेट स्मोकिंग आहे. सिगरेट स्मोकिंग केल्यावर लंग कॅन्सर होतो, नोन. ओके. पान तंबाखू खाता तुम्ही, ओरल कॅन्सर होऊ शकतो, इट्स अ व्हेरी नोन फॅक्ट. पण तसं मेंदूच्या कॅन्सरसाठी किंवा मेंदूच्या ट्युमरसाठी तसं काही स्पेसिफिक आतापर्यंत आपल्याला सापडून पण नाही आलंय. ओके. सो ओव्हरऑल इट इज प्युअरली बॅड लक. बट द गुड थिंग इज एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा स्वतंत्र उद्भवणारा एक रोग आहे. लगभग तसंच आहे. आता ब्रेन ट्युमर किंवा त्याची लक्षणं काय किंवा आपल्याला झालाय हा कळतो कसा आपल्याला? याच्यात असं आहे की आपल्याला बॉडीत जे मोस्ट कॉमन सिम्पटम आहे त्याच्यात एक आहे हेडेक. ओके. आणि हेडेक इज द मोस्ट कॉमन सिम्पटम इन अ ब्रेन ट्युमर ऑल्सो. So nearly 80% of us through life get a headache at some point or the other. पण त्याचा मतलब असा नाही की सर्वांना ब्रेन ट्युमर आहे. तर कुठल्या प्रकारच्या हेडेकमध्ये आपल्याला सावध व्हायचं असतो ते पण समजून घेणं आवश्यक आहे. तर हेडेक विथ व्हिज्युअल डिस्टर्बन्स, आपल्याला डोकंदुखी आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसण्यात पण त्रास येतोय. बाजूचं काय दिसत नाहीये, दरवाजा दिसत नाहीये, दरवाजाच्या वॉल दिसत नाहीये किंवा एंड दिसत नाहीये, रोड क्रॉस करताना गाडी येते त्या बाजूने ते दिसत नाहीये, किंवा हातापायावर विकनेस सुरुवात झालेला आहे ते दिसत नाहीये, किंवा सकाळचा हेडेक एक आहे. सकाळी आपण उठतो, सकाळी आपण नॉर्मली एकदम फ्रेश असलं पाहिजे. जेव्हा आपण संपूर्ण नींद घेऊन जेव्हा आपण उठतात तेव्हा एकदम फ्रेश असलं पाहिजे, पण तसं होत नाहीये. आपण उठतो आणि एकदमच डोकं दुखतंय, डोकं पकडून बसलंय, त्यानंतर थोडा उलटी येतो आणि त्यानंतर आपलं डोकं दुखी थोडं कमी होतो. हे सर्व सिम्पटम्स आपण दुर्लक्ष नाही करू शकत. ओके. हेडेक म्हणून ते सोडू नाही शकत. एस्पेशली वेन यू हॅव दिस काइंड ऑफ अ पिक्चर वेअर a headache is associated with some neurological deficit. न दिसणं, हातापायात कमजोरी पडणं किंवा सेन्सरी abnormality येणं, हे सर्व न्यूरोलॉजिकल डेफिसिट आपण म्हणतात. आणि दुसरं आहे की स्पेसिफिक टाइप ऑफ हेडेक व्हेरी सिव्हिअर मोर इन द मॉर्निंग. सकाळचं headache associated with vomiting and which is again relieved by vomiting. These are things which are more suggestive of a brain tumor. That is when we need to investigate. या पेशंटमध्ये आपल्याला पुढचं काय करायचं आहे, MRI करायचं आहे किंवा सिटी स्कॅन करायचं आहे ते बघून घेणं गरजेचं होऊन जातो या एकच फक्त महत्वाचा प्रश्न म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात नेहमी डोक्यादुखीची जी कारण आहेत, थंडीची आहेत, प्रवासाची आहेत, तसं आणखीन एक कारण पकडलं जातं वातावरणातील बदल. संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला हवामानातली जर एक परिस्थिती असली तर त्यावेळी डोकेदुखीचा एक त्रास असतो. एक फारशी अंधुक रेषा आहे की तो त्रास आणि या गोष्टीतलं लक्षणं हे मग चेक कसं करायचं? साधारण किती दिवसाच्या डोकेदुखीनंतर किंवा किती दिवसाच्या अशा प्रकारच्या लक्षणांनंतर आपण आता डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, हे आपण कसं ओळखता येऊ शकतं का? असं आहे की हेडेक हे न्यूरोसर्जरीमध्ये किंवा न्यूरोलॉजीमध्ये एक व्हेरी इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. आणि याच्यात आपल्याला दोन मेनली करायचे की हा बिनाईन हेडेक आहे. बिनाईन म्हणजे त्याच्यात मोठं दुसरा काय त्रास नाही, फक्त तो हेडेक आहे, किंवा दुसरा आहे की त्याच्यासोबत दुसरा काय जुडलेला आहे म्हणून. आणि याच्यात कसल्या प्रकारच्या हेडेक आहे त्याच्यात हिस्ट्री घेणं एकदम आवश्यक आहे. तर हेडेक तुम्हाला झालाय तर हेडेक सोबत काय आहे, काय न्यूरोडेफिसिट आहे का ते जाणून घेणं आवश्यक असतो. हेडेकचं ड्युरेशन कसं असतो, डाययुरेनल व्हेरिएशन म्हणतात आपण, की दिवसात तो कसा बिहेव करतो, सकाळी जास्त आहे किंवा संध्याकाळी जास्त आहे, कधी कसं काय. नॉर्मली संध्याकाळी जास्त असलेला हेडेक ते युजली टेन्शन हेडेक किंवा क्लस्टर हेडेक्स म्हणून म्हणतात आपण. दिवसात पूर्ण दिवस काम करून त्यानंतर तो हेडेक आलाय, स्ट्रेस हेडेक. सो दोज थिंग्स आर डिफरंट. बट मॉर्निंग हेडेक इज समथिंग विच वी टेक व्हेरी सिरियसली. थर्ड इज नॉट रिलेटेड टू अ ब्रेन ट्युमर बट अ व्हेरी इम्पॉर्टंट टाइप ऑफ हेडेक, दॅट इज द वर्स्ट हेडेक ऑफ युअर लाईफ. आपल्याला असं वाटलं की जीवनात कधीही असं डोकंदुखी मला कधीच झालेलं नाहीये, तो हेडेक पण आपण दुर्लक्ष कधी करू शकत नाही. त्याच्यात नॉर्मली ब्रेन ट्युमर सापडत नाही, पण सबअरेक्नॉइड हेमरेज म्हणजे मेंदूमध्ये
So that kind of headache should also be kept in mind. When it is brain tumor, it is usually chronic headache. हा headache एक दिवस 2 दिवसाचा नसतो, खूप दिवसापासून आपल्याला त्रास देतोय हळूहळू वाढत चाललाय आणि तो सतत येत राहतो. असं नाही की आपल्याला एक 10 दिवस आलं गेलं 3 महिन्यानंतर परत, तसं नसतं. तो सतत चालूच असतो. नॉर्मली मोर इन द मॉर्निंग्स and then usually associated with some other neurodeficit. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं आपण इतकं छान पद्धतीनं सांगताय की कोणालाही ते समजेल की आपल्याला नेमकं काय होतंय. हे क्रिएट कशामुळे होतं? Headache ब्रेन ट्युमरची जी गाठ असते काय कारण असतात त्याची क्रिएट? बेसिकली सेल्स अंडरगो सम म्युटेशन. ओके. म्युटेशन म्हणजे आपल्याला डीएनए असतो त्याच्यात, क्रोमोझोम असतात त्याच्यात फेरबदल अचानक होऊन जातो आणि त्यानंतर तो डिवाइड होतो आणि मॅलिग्नंट सेल स्टार्ट डिवाइडिंग. जी याला प्रिकॉशन नसतात. प्रिकॉशन काहीच नाहीये ना, म्हणूनच देर इज नो नथिंग दॅट यू कॅन आय कॅनॉट कॉज अ ब्रेन ट्युमर इन यू. ओके. So similarly, so it just happens unfortunately. 99% of the cases I can say that. अनेक वेळा अनेकांना हाच प्रश्न पडतो की मी पूर्ण काळजी घेतो, मी अशा गोष्टी करतो, मला ब्रेन ट्युमर होऊ शकत नाही. मुळात काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. डोकेदुखी, आपल्या वागण्यातला बदल आणि विशिष्ट वेळी आपल्या ब्रेनमध्ये होणारे बदल हे आपणच आपले डॉक्टर न बोलता डॉक्टरकडे आपल्याला घेऊन जाणं हे महत्वाचं आहे. पुढच्या टप्प्यावर जाऊया आपण. ब्रेन ट्युमर झाला हे ज्यावेळी कळतं त्यावेळी त्याचे उपचाराचा बाऊ आम्ही ऐकलेला आहे. उपचार फार मोठे असतात. उपचार कसे असतात आणि उपचार कशा पद्धतीने केले जातात? ब्रेन ट्युमर आपल्याला झालंय ते आपल्याला कळतो, पण ते कळल्यानंतर आपल्याला कम्प्लीट इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल घ्यावा लागतो. तर आता आपल्याकडे MRI स्कॅन आहे, CT स्कॅन आहे, अँजिओग्राफी म्हणून CT अँजिओग्राफी, MR अँजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिनी ट्युमर पासून कसं आहे, कसलं असोसिएशन आहे ते सर्व कळून येतो. आणि ट्युमरचा कुठल्या भागमध्ये काय त्रास, ट्युमर मेंदूच्या कुठल्या भागमध्ये आणि तिकडे काय त्रास देतोय ते पण आपल्याला संपूर्णपणे कळून येतो. तर फर्स्ट थिंग इज गुड डायग्नोसिस, करेक्ट डायग्नोसिस. वन्स वी रीच, निदान आपल्याला संपूर्णपणे एकदा समजलं की हा असा आहे, त्यानंतर आपण उपचारकडे वळतो. जेव्हा आपण उपचारकडे वळतो तेव्हा ऑप्शन्स म्हणून काय आहे. मेंदूच्या ट्युमरमध्ये आणि किंवा कुठलंही ट्युमर घेतलं तर आपल्याला एक बायोप्सी म्हणून एक प्रकार आहे. नेमकं 100% कन्फर्मेशन त्या बायोप्सीवरच होणार. तुमचा चेहरा बघून मी तुम्हाला नाही सांगू शकणार की तुम्ही कुठल्या एरियाचा आहेत, पण ओव्हरऑल असा बघून हा इंडियन आहे तसं समजतो आपल्याला, पण नेमकं कुठून आहे ते तुमच्यावर जेव्हा मी तुमच्यासोबत जेव्हा बसून बोलणार तेव्हा कळणार. तसंच ट्युमरचं एक गाठचा एक तुकडा तरी मला भेटलं तेव्हाच मला एक्झॅक्टली कळणार की तो नेमकं कुठलं ट्युमर आहे, कुठून आलेला आहे, कसलं ग्रेड आहे, ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे, ग्रेड 4 आहे. ग्रेड पण असतात आणि ग्रेडवरच संपूर्ण प्रोग्नोसिस असतो की माणसाचं पुढचं काय होणार आहे ते आपण जेव्हा प्रेडिक्ट करतो ते ग्रेडवर बसून करतात. फक्त ग्रेड हा शब्द वापरला म्हणून फक्त एक विचारावं असं वाटतं की खूप वेळा असं जाणवतं म्हणजे ग्रेड म्हणजे कॅन्सरच्या पद्धतीनं फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज. ग्रेड आणि कॅन्सरच्या जर म्हणजे ब्रेन ट्युमरचे जर गोळे पाहिले तर प्रचंड फार मोठे वजनाचे असतात, किलोचे असतात, पण ते काढले जातात. तर असं काही असतं का या ग्रेडच्या बाबतीत? ग्रेडच्या बाबतीत असं असतो की ग्रेड 1, 2, 3 आणि 4 असतो. नॉर्मली मेंदूमध्ये नॉर्मली स्टेजिंग नसतो. बाकीच्या शरीराच्या याच्यात स्टेजिंग असतो. स्टेज 1, 2, 3, 4 मेंदूत ग्रेड असतो. तिकडे पण ग्रेडिंग पण असतो, पण मेंदूत फक्त ग्रेडच असतो, स्टेजिंग नसतो. आणि ग्रेडिंग म्हणजे ती जे गाठ आहे त्याचे सेल्स आपण बघतात आणि त्या सेल्सचं वाढण्याची जे रेट आहे ते ग्रेडिंग डिसाइड करतो. तर कुठलं गाठ आहे ते डिवाइड होतो, तर डिवाइड किती फास्ट होतो आणि फास्ट होणारं किती प्रमाणात त्या जागी आहे तो ग्रेडचा निश्चित करतो. तर ग्रेड 1 म्हणजे चांगला ट्युमर, ग्रेड 4 म्हणजे एकदमच त्रास देणारा किंवा तो परत लवकर येणारा असा ट्युमर. तर ग्रेडिंग म्हणजे ग्रेड 1, 2, 3, 4. सो युअर प्रोग्नोसिस किंवा तुम्ही नेक्स्ट असं पण मनात येतो की आता मी किती वेळ जगणार आहे किंवा प्रोग्नोसिस हा कधी परत येऊ शकतो की परत येणार नाही किंवा येणार, हे ग्रेड निश्चित करतो लगभग. तर आपल्या हातात तो नसतो, मी तिकडून तो काढून देणार तुम्हाला की हे ट्युमर आहे, आणि तो ग्रेड जे आहे ते निश्चित करणार की तुमचं ओव्हरऑल ट्रीटमेंट काय काय लागणार आहे. ग्रेड 1 आणि आपण आता जरा ट्रीटमेंटकडे येऊया. मिनिमम इन्व्हेसिव्ह सर्जरी नावाचा एक प्रकार असतो. हा नेमका काय प्रकार असतो आणि त्याबद्दल जरा
मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे इफ यू लुक ॲट ह्युमन बिंग, आपल्याला कॉस्मेटिक जे आहे, कॉस्मेटिकली टू लुक गुड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया. माणसाला खूप सर्वसामान्य माणसाला पण चांगलं दिसायचं असतं. आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह न्यूरोसर्जरी म्हणजे आपलं जे अप्रोच टू एनी ऑफ दीज ट्युमर्स can be very small. The idea is to do it through small, tiny lesions. Okay. तर आपण नाकातून एंट्री करतो, काही स्कारच नाही दिसणार. कधी ऑपरेशन झाले ते कळणार पण नाही. कधी कधी आता ट्युमरसाठी आपण इकडे उघडतो, त्याच्या ऐवजी आपण आयब्रॉ मध्ये छोटंसं इन्सेशन देऊन तिकडून जाऊ शकतो. तर मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणजे ओपनिंग जे आहे, जे आपण जातो आतमध्ये, ते एकदम छोटंसं करून घेणं आणि तिकडून ते संपूर्ण करणं. त्याच्यात जे आहे आपल्याला परफेक्ट डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे. गुड instruments for operating, like a very good endoscope, very good microscope system. These things become very important. So technology is very important. Neuro navigation is another tool which is very important with minimal invasive neurosurgery. तर हे सर्व वस्तू असतात जे मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा मिनिमल ऍक्सेस न्यूरोसर्जरी पॉसिबल करतो. खरं तर हा भीतीचा बागुलबुवा होता, पण या सगळ्या गोष्टी आता अपोलोमध्ये आणि आपल्याकडे किती प्रमाणात शक्य आहेत आणि किती त्याची आपण कशा पद्धतीने उपचार करता? आपल्याकडे ते 100% पॉसिबल आहे. पण याच्यात आपल्याला पण समजून घ्यायचं आहे की आपण ते ट्युमर काढू शकतो किंवा जे करेक्ट त्याच्यात आहे ते सर्व स्टेप्स आपण घेऊ शकतो. पण म्हणजे जर एखाद्याची जगण्याची ताकद असेल, लढण्याची ताकद असेल, तर त्याने अवश्य यावं, त्याचा उपचार होईल. कारण मी पहिलं वाक्य म्हटलं, भीतीचा गोळा बहुतांशी निर्माण होतो. आज असं आहे की आपल्याला हे समजायचंय की ब्रेन ट्युमर मध्ये 3-4 वस्तू इम्पॉर्टंट आहे. ते सिम्पल. फर्स्ट इज करेक्ट डायग्नोसिस. ओके. आता MRI, very good MRIs are available which can actually pick up very small lesions also. So you can see exactly where the tumor कुठे आहे, कुठे बसलेला आहे, काय आहे ते आपल्याला समजून होतं. एक तर डायग्नोसिसचा झालं. दुसरं ऑपरेशनमध्ये फर्स्ट आहे बेशुद्ध करणं. तर ओव्हरऑल द टेक्निक्स ऑफ अॅनेस्थेसिया हॅव इम्प्रूव्ड सो मच दॅट इट्स बिकम एक्स्ट्रीमली सेफ नाउ. सो दॅट इज सेकंड पॉईंट. थर्ड इज सर्जरी इटसेल्फ. मी जेव्हा ऑपरेशन करतो तर आपण जसं टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्ये बघतो की आपण असं मोठं इन्सेशन घेतलं, कापून टाकलं, तसं नसतो ते. आपलं ऑपरेशन दुर्बीण खाली असतो. ऑलमोस्ट ऑल दी ऑपरेशन्स आर डन विथ मायक्रोस्कोप्स. एव्हरीथिंग इज मॅग्निफाईड. जे वस्तू 1 सेंटीमीटर असतो ते 10 सेंटीमीटर म्हणून आपल्याला दिसून येतो. तर मॅग्निफिकेशन मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. लॉट ऑफ लाईट इनसाइड. मॅग्निफाय झाल्यावर काय ऍडव्हान्टेज असतो? माझा एरर, सर्जनचा एरर कमी होऊन जातो. वेन समथिंग इज this big, the room for error goes down. I make less mistakes. So I am able to deliver something out better. मी जेव्हा ट्युमर काढून घेतो सेफली मी काढू शकतो. मेंदूमध्ये एक इम्पॉर्टंट असा असतो की फक्त ट्युमर नाही, तिकडे मेंदू पण आहे. तर आपण असंच काय काढून घेऊ शकणार नाही. फक्त ट्युमर काढायचं आहे आणि मेंदू डिलिव्हर समथिंग आउट बेटर. मी जेव्हा ट्युमर काढून घेतो सेफली मी काढू शकतो. मेंदूमध्ये एक इम्पॉर्टंट असा असतो की फक्त ट्युमर नाही, तिकडे मेंदू पण आहे. तर आपण असंच काय काढून घेऊ शकणार नाही. फक्त ट्युमर काढायचं आहे आणि मेंदूला काही त्रास न होता ट्युमर काढायचं आहे. हेतू असा असतो की आज मी ऑपरेट केला, उद्या माझा पेशंट बसला पाहिजे. ते हेतूने आपण ऑपरेट करतात. तर तिकडे टेक्नॉलॉजीचा पण यूज येतो. तर मायक्रोस्कोप आहे, न्यूरो नॅव्हिगेशन आहे. न्यूरो नॅव्हिगेशन आपल्याला सांगतो की मेंदूमध्ये मी एक्झॅक्टली कुठे आहे. तुम्हाला आठवत असेल की रॅलीमध्ये एक नॅव्हिगेटर असतात किंवा जीपीएस सिस्टम आहे आपल्या. तसं जीपीएस सिस्टम आज न्यूरो नॅव्हिगेशन म्हणून आहे. ते मेंदूमध्ये आपण कुठे शिरलोय, कुठे पोहोचलोय ते तिकडे मला सांगू शकतो. तसं ब्रेन ट्युमर सहज दूर होणारा, सहज उपचार होणारा एक असा आता व्याधी आहे. त्याच्यावर तुमच्या आणखीन प्रश्नांची उत्तरं पण एका ब्रेक नंतर. पाहत आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपला विषय आहे ब्रेन ट्युमरवर अत्याधुनिक उपचार पद्धत आणि यावर माहिती देत आहेत डॉक्टर सुनील कुट्टी. साधारणपणे ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झाल्यानंतर किंवा तो काढल्यानंतर यशस्वीरित्या पुन्हा काय होऊ शकतं? याच्यातच आपल्याला ग्रेडचा इम्पॉर्टन्स कळून येतो. तर ग्रेड 4 म्हणजे तो ट्युमर रिकवर होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि ग्रेड 1 असला तर ऑलमोस्ट 95% क्युअर रेट आहे. तर तो संपूर्ण व्हेरी होतो तिकडून. आणि दुसरा असा असतो की मेंदूतला गाठ नेमकं कुठे झालाय आणि त्याच्या आजूबाजूला काय आहे. कधी कधी असं पण होऊ शकतो की एक मोठं गाठ आहे, तिकडे आपलं कॅरोटिड आर्टरी किंवा हे जे मोठं नस आहे आपल्याला मेंदूला जे ब्लड सप्लाय करतो त्याला गुंतवून टाकलंय, तो संपूर्ण आतमध्ये आहे. तर कधी कधी
आपल्याला तिकडचं जे ट्युमर आहे ते आपण सोडून पण देतात, कारण दुसरं काय डॅमेज नाही झालं पाहिजे म्हणून. आणि छोटं काय सुटलं तर आपण त्याला रेडिएट करून. एकच फक्त आता शेवटचा प्रश्न, हे सगळं होण्यासारखं आहे, पण एकदा ऑपरेशन झाल्यानंतर तो पुढचा किती काळ जगू शकतो? Depends on the grade again. ओके. So depends on the grade. So but nowadays from what it used to be, आता मी तुम्हाला सांगतो एक 15-20 वर्षापूर्वी जसं होतं ते तर डबल किंवा ट्रिपल झालंय ओव्हरऑल सर्व्हायवल इफ यू लुक ॲट द जनरल केस. बट सम केस ग्रेड 1 ग्रेड 2 लीड अ नॉर्मल लाईफ, ऑलमोस्ट नॉर्मल लाईफ एक्सपेक्टन्सी वर येतो ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये. येस, ग्रेड 4 स्टील सायन्स हॅज अ लॉंग वे टू गो. आपल्याला आणखीन खूप रिसर्च करावा लागणार, पण तरीही उपचार पॉसिबल आहे. आणि इट इज नॉट जस्ट सर्जरी, रेडिएशन पण आहे, किमोथेरपी पण आता एंट्री. त्याच विषयावर येतो की जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ब्रेन ट्युमर आता फार मोठं संकट नाहीये, ते दूर होणारं संकट आहे. यासाठी अपोलो आणि डॉक्टर कुट्टी किती सज्ज आहेत, काय आवाहन कराल? असं आहे की ब्रेन ट्युमर इज क्युरेबल, इट इज डेफिनेटली ट्रीटेबल. Okay, we can cure many of the brain tumors, then depending on your luck, what it turns out to be. But then we have to fight it, and there are treatment for everything is available. आपल्याकडे कुठलंही प्रकारचं मेंदूचा गाठी असलं त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे आपल्याकडे. आणि गॉड विलिंग, देयर इज सपोर्ट फ्रॉम गॉड, वी कॅन डू मिरेकल्स. जगण्याची, आयुष्याची आणि धैर्याची जर हिंमत असली तर सगळं काही नश्वर आहे, सगळं काही पळून जाऊ शकतं. आणि यासाठी डॉक्टर सुनील कुट्टींचा प्रत्येक शब्द आज अत्यंत महत्वाचा आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर कुट्टी होते, त्यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली. डॉक्टर, तुम्ही खूप सुंदर माहिती शेअर केली. आमच्या प्रेक्षकांना याचा नक्कीच लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आजच्या आरोग्यम धनसंपदामध्ये इथंच थांबूया. पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.